पुण्यात आलो आहे भिगवडा घाटामध्ये आणि बघू शकता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला खूप छान मस्त लोकेशन आहे. आज संध्याकाळचे 5 वाजले आणि 5 वाजता आम्ही इथं पोहोचलोय. जस्ट आता तिथं रामली पण मेन आणि सगळ्यात मेन म्हणजे आता आम्ही या धबधब्यामध्ये आता मजा करणार आहे, एन्जॉय करणार आहे. हे बघा हे पैलवान बॉडी दाखवा जरा. हे बघा बॉडी बॉडी साहेबांची बॉडी बघा. हे परी शेवाळे का बघ बाळ काय खूप शेवाळ्याला आहे तिथं बहुतेक. आणि दादा जाताना व्यवस्थित बघत जायचं. घर तिच्या हाताला पळत येईल बघा. त्या पाण्यातनं थंडी वाजते म्हणून पळत. चला थांब हात लावून धरला खेकडा धरला. हे ओरडू नको का परी, किती ओरडते तू. अगं रस्त्यावर सोडाय नाही त्याला, रस्त्यावर ते मरणार ते रस्त्यावर. नको रस्त्यावरती याच्यावरती ते हे होणार. ते जाणार उडी मार. Sunrise painting the eastern sky, got my boots and a twinkle in my eye. Pack my bags, said my goodbyes, adventure waiting in disguise. Got the map spread out on my knee, wind whispering, come and see. Leaving worries by the old oak tree, feeling wild and feeling free. Rolling hills and valleys deep. मित्रांनो तुम्ही बघू शकताय मी भुईबवडा घाटामध्ये आहे आणि इथून ना गगनगिरी महाराजांचा मठ दिसतोय. तर तुम्हाला दाखवतो मी झूम करून कुठे गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे तो. हे बघा हा मठ आहे गगनगिरी महाराजांचा. तर त्यांचं तिथंच वास्तव्य असायचं. तिथून जे लोकेशन आहे ना दिसतं त्या दर्ग्यापासून, म्हणजे ते उंच ठिकाण आहे दर्ग्यावरचं. तिथून जे लोकेशन दिसतं ना ते हा घाट पूर्ण दिसतो, फार सुंदर दिसतं. आणि पलीकडचा देखील घाट दिसतो. पलीकडचा घाट कुठला, करूळ घाट, तो पण दिसतो छान. एवढं सुंदर आहे ना. पण नेक्स्ट टाइम मी कधीतरी जेव्हा येईन ना तिथलं शूटिंग करून तुम्हाला दाखवेन. फार सुंदर आहे हे, फार सुंदर आहे, सगळे मस्त आहे. आपलातून आहे. मी बऱ्याच वेळा आलो इकडे आणि कायम येतो मी इकडे. फेवरेट प्लेस झाले माझे. आणि इथून खाली कोकणात जायला मजा वेगळीच. हे रस्त्यात येऊन चुकून फास्ट वाहनील माहित आहे. व्हिडिओत कोणतरी बघाल मला म्हणे मूर्ख आहे का तुम्ही म्हणेल. पोरांना तुम्ही असं सोडताय. अशा तऱ्हेने आम्ही धबधब्याचा आस्वाद घेतलेला आहे. आम्ही बघायचं काम केलं आणि परीन आणि साहसने एन्जॉय करायचं काम केलं. आणि आता नियोजन आहेत ना परत दुसरीकडे जायचं. बघूया आता कुठे जायचं ते माहीत नाही. पण चालू परतीच्या वाटेला लागणार. जाता जाता आणखीन कुठे थांबता आलं तर थांबू, पुढे जाणार. धबधब्यात भिजलेलं. परी काही गेलीच नाही, घाबरून बसली परी. थंडी वाजती भिजायचं म्हणून. आणि ही नाटकं बघा यांची नाटकं बघा. ही डिक्कीत बसल्या तर मला म्हणतात डिक्कीत ते हे पाहिजे. नाही डिक्की ओपन ठेवा माझा तिथपर्यंत. चला कुठपर्यंत? तिथपर्यंत
ती बस गेली आहे बघा तिथलं टर्न मारायला जागा नाही समोरचं कॉर्नर आहे का हा. नाही तिथपर्यंत हे बघा त्यांची नाटकं बघा ही नाटकं काय काय करायला लागली बघा. हे दाबून बघते आता ही थोड्या वेळानंतर दाद्या आणि दाबणार आणि मोडलं बघा पप्पा. हे बघा निघले म्हणून देणार माझ्याकडे परत. असं वेगळा प्रकार आहे काय सांगू तुम्हाला. आणि काय हे बघा हे काय माहित नाही का मला. गाडीचा पार्ट असेल ते बहुतेक ते हे आहे ना हे जे आहे ना हे त्यात दबत असेल आणि ते बसत असेल परत त्यात निघते वाटतं. हे पण निघलेलं माझ्याकडे निघलेलं दाद्याकडून. तुझ्याकडून काय निघत नाही ते निघतेलंच आहे सारखं. आणि दादा म्हणजे आमचा आपला आस्वाद घेतलेला आहे. एन्जॉय करून आम्ही आता पुढे पुढे सरकत राहणार घरच्या वाटेने घरच्या दिशेने. चला मग बसूया आता गाडीत आणि निघूया. अरे बाबा ही राहिली तसं डिक्की पॅक करतो मग मी. बसा तुम्ही. परी बसून येत परी बसून येत. आत्ता तर बसणार होती आता केवढी मूड मध्ये होती. थांबा काय म्हणते बघा काय अरे चल बसायचं बाबा चल बस. चला गाडीत बसायचं आता. आणि आता गाडीची चावी कुठं आहे का डिक्कीत अडकली रे गाडीची चावी. कुठं पाठीमाग आहे किती कुठं आहे ती चावी बा. मला का माहिती कुठं आहे बघा पटकन. कुणी ठेवले कुणी गाडीची चावी घेतलेली माझ्याकडनं. आहे ना तुमच्याकडेच चप्पल आहे. तुम्हाला लक्षात येत नसलं स्वच्छ पाणी केवढं आहे पण ह्याच बघा आता बाटलीत भरली. पूर्ण खालचं हे दिसते एवढं क्लिअर वॉटर आहे. तुम्ही जेवणासाठी जर पाणी वापरलं तर जेवणाचा एक वेगळी टेस्ट जेवणाला येते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्या पाण्यातून. चला येतायच्या याला येणार ही आलं बघा. तिने पण घेतलाय चहा आणि मी पण पितो चहा. इकडे थंडीच असते ना गारवा. आज इथे खूपच शांतता वाटायला लागल्या. नेहमी कायम गर्दी असते पण आज जरा शांतता वाटायला लागल्या. तुम्ही बघू शकता फार शांतता आहे सगळी. खूप गर्दी आहे धुकं पण असतं. सगळ्यात मेन म्हणजे आज वातावरण खूप छान आहे भारी वाटतंय आज इथे. बघू शकता बांगडा आहे ना. हे कुठला मासा आहे हो. शेंगा. हा शेंगाळा. संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि पूर्ण ना अंधार पडायला चालू झालाय. म्हणजे असं थोडंसं डलनेस म्हणजे थोडीशी किंमत पडली आता. River singing wide and strong, telling me go on, go on. Go on, gonna sing like the morning dove. Feel the road with the ones I love. Staying up late just to see the stars. Catching fireflies in mason jars. आता अंधार पडत चाललाय ना त्याच्यामुळे थोडंसं डल झालंय बघू शकता. आणि हे जे आहे ना हे मोरजा आहे. हे तुम्हाला जे मगाशी दाखवलं होतं ना मोरजाचा डोंगर आहे तो पठार आहे पूर्ण प्लेन आहे वरती फार छान आहे. पूर्ण ते धुक्यात गेलाय आता. तर आता परी उतरायला नादायला लागल्या. हे बघा हे बघा काय हे बघा गौरेडा दिसला दाद्याला. होय दाद्या दाद्याला गौरेडा कुठे दिसला. थंडी वाजते. परीच्या बेडूगुड्या बघा 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 बघा. आता परी कुठून येते बघा बेडूगुड्या मारत. आली 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 आली.
परीचे व्हिडिओ कुठे बघा. तेव्हा देख पार करायचं मग नाही. बरं एक काम कर पर मी जाऊ घेतो तू पण. गाडीत या तुम्ही आमची शूटिंग करायची माणूस तर. यांचं कसला तरी खेळ चालू झालाय. नाही तर मस्त रोडवरती थांबलोय मी. रोड वगैरे शांत झालाय कारण इकडे रहदारी रात्रीची कमी होते कारण पुढे जंगल एरिया लागते त्याच्यात. बरं पैकी कोणच मी नाही. जाऊ घेतलंय. लय पुढे जायचं नाही, लय पुढे जायचं नाही. आता तू डाव घे. हे डाव तिथनं डाव घ्यायचा. हा तिथनं डाव घे. झालं तिचं संपलंय. चला जाऊया. चिडूबाई तेवढा आपला आस्वाद घेऊन रिकामी झाली. जाऊन बसली गाडी लगेच. Holding hands with my honey by my side, rolling hills and valleys deep, secrets that the mountains keep. Rivers तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टिक मारायला विसरू नका. मेन म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका. तर चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू. टाटा बाय बाय. परी एकदम परीला म्हणून बुध बघ आणि अंधार पडलाय. आता अंधार पडायला चालू झालाय. परीला बुध बघ पटकन उठली परी. काय खायला लागली बाई तू? काय वडापाव खाल्ली? पाव वडापाव. किती वडापाव आज दाद्याने धुमाकूळच केला आज वडापावचा. deep.